रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, सदा सरवणकर ही मुंबईच्या राजकारणातील बडी नावं. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार असलेल्या या नेते मंडळींना महापालिका निवडणुकांमध्ये मात्र चांगलाच दणका बसलाय. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांचा पराभव झालाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोना राजेंद्रसिंह रावत यांनी वायकर यांच्या कन्येला वॉर्ड क्रमांक 73 मधून पराभूत केलंय. ठाकरेंच्या उमेदवार लोना रावत या नवख्या उमेदवाराकडून वायकरांच्या कन्येला पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांची चांगलीच नाचक्की झालीये. दुसरीकडे मध्य मुंबईत पिता सदा सरवणकर यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल भरून निघते ना निघते तोपर्यंतच महापालिकेत सरवणकरांच्या वाट्याला पुन्हा एकदा पराभवाचं दुःख आलंय. सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होते. माजी नगरसेवक राहिलेल्या समाधान यांना ठाकरेंचे एकनिष्ठ निशिकांत शिंदे यांनी पराभूत केलंय. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या भाऊजे वैशाली शेवाळे यांना काँग्रेस उमेदवाराच्या हातून पराभव स्वीकारावा लागलाय. काँग्रेस उमेदवार आशा काळे यांनी वॉर्ड क्रमांक 183 मधून वैशाली शेवाळे यांचा पराभव करत विजयी गुलाल उधळलाय. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या महायुतीने विजयाकडे वाटचाल केली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेलं यश काही महायुतीच्या वाट्याला येताना सध्या तरी दिसत नाहीये. महायुती 120 ठिकाणी आघाडीवर आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीने मुंबई महापालिकेत एक्झिट पोलपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. शिवसेना पक्षात झालेली पडझड, पक्षांतरांचे सततचे हादरे यानंतरही ठाकरे बंधूंच्या युतीला 72 जागांवर आघाडी मिळताना दिसते.